की आपल्या सगळ्यांचं ठरलेलं आहे की नामदार मुश्रीफ साहेबांना परत एकदा मंत्री करण्यासाठी, परत एकदा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं निर्णय घेणारा मंत्री या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी कागल तालुक्याची उंची अजून वाढवण्यासाठी आपल्याला जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. ज्या पद्धतीनं बाबांचा सांभाळ तुम्ही अनेक वर्ष केलात, बाबांना समर्थन अनेक वर्ष दिलं, त्याच पद्धतीनं माझ्या सहकार्यांच्या सहकार्यानं आपण मुश्रीफ साहेबांचा सांभाळ करूया आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उच्चांकी मतानं मुश्रीफ साहेबांना परत मुंबईला पाठवूया आणि ती जबाबदारी आपण निश्चितपणानं पेलाल. कागल तालुक्यामध्ये असू देत, उत्तर गडिंग्लज मतदारसंघामध्ये, कडगाव मतदारसंघामधले सरपंच ठरवायचं काम इचलकरंजीकर करतात, उपसरपंच कोण करायचं ते इचलकरंजीकर करतात, सोसायटीला कोणाला निवडून आणायचं, कोणाचा काटा काढायचं ते इचलकरंजीकर ठरवतात. कागल तालुक्याचा आमदार निश्चितपणानं मुश्रीफ साहेब असणार आहेत. हे अधोरेखित करण्यासाठी तुम्ही सगळेजण जमलात, त्याबद्दल माझ्या सगळ्या इचलकरंजी वासियांना मनापासून धन्यवाद देतो. म्हणजे इचलकरंजीचा पुढारी व्हायचं झालं तर कागल मधून यायला पाहिजे, एवढा अधोरेखित करायला निश्चितपणानं मला सांगावं लागेल. हे निवडणूक ही 100% एकतर्फी असणार आहे. कोण काय बोलतंय याच्याकडे फार दुर्लक्ष करा. तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा, तुमच्यामध्ये असलेली ताकद, याच्यावरती माझा विश्वास आहे. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आपल्या मनगटाच्या जोरावर आणि बुद्धी कौशल्याच्या जोरावरती आज कागल तालुक्यानं इथं इचलकरंजीमध्ये मोठा धबधबा तयार केलेला बयाजी आपण बघतोय. म्हणजे आता व्यासपीठावर सगळे मान्यवर जर बघितले, स्वामी साहेब सोडले तर त्यांचा निम्मा वाटा आहे. परंतु चोपडे साहेब असतील, आमचे अमृतमामा असतील, माधवराव गौड असतील, गाताडे साहेब असतील, चोपडे साहेब असतील, या सगळ्यांना कागलचा वारसा लाभलेला आहे. म्हणजे कागलला जरा, कागल इचलकरंजीला जरा धार्जिन असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. म्हणजे इचलकरंजीचा पुढारी व्हायचं झालं तर कागल मधून यायला पाहिजे, एवढा अधोरेखित करायला निश्चितपणानं मला सांगावं लागेल. आज बांधकाम कामगारांच्या बद्दल आपल्या सगळ्यांना आठवत असेल, पूर्वीच्या काळामध्ये संघटित आणि असंघटित कामगारांना मोठ्या प्रमाणात या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी काम केलं. जोपर्यंत साहेब तुमच्याकडे ते खातं होतं तोपर्यंत खऱ्या अर्थानं कामगार सुरक्षित होता. मी कुणावरती टीका टिप्पणी जाधव साहेब करणार नाही, परंतु जर परत तुम्ही निश्चितपणानं आमदार होणार, परंतु पुढच्या वेळेला ज्या वेळेला साहेब तुम्ही मंत्रिपद मागून घ्याल त्यावेळेला निश्चितपणानं कामगार कल्याण खातं आमच्या सगळ्या सहकार्यांसाठी मागून घ्या. त्यांचं पोट कल्याण व्हायचं झालं तर निश्चितपणानं तुमच्याशिवाय त्यांना दुसरा कोण वाली नाही. आज जवळजवळ 15,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम आज त्यांच्या मंडळाकडे पडून आहे, परंतु त्याला दृष्टा नेता किंवा एक दृष्टिकोन जो लागतो, सामाजिक दृष्टिकोन, कामगारांच्या व्यथा आहेत, अडचणी आहेत, त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जी दृष्टी लागते ती निश्चितपणानं तुमच्याकडे आहे. परंतु बाकीचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या, सगळ्या मंत्र्यांच्या समोर असलेली गर्दी आणि नामदार मुश्रीफ साहेबांच्या समोर, बंगल्यासमोर असलेली गर्दी हे त्यांच्या कर्तृत्वाचं प्रतीक आहे असं मी मानतो. कागल तालुक्यामध्ये असू देत, उत्तर गडिंग्लज मतदारसंघामध्ये, कडगाव मतदारसंघामधले सरपंच ठरवायचं काम इचलकरंजीकर करतात, उपसरपंच कोण करायचं ते इचलकरंजीकर करतात, सोसायटीला कोणाला निवडून आणायचं, कोणाचा काटा काढायचं ते इचलकरंजीकर ठरवतात. कागल तालुक्याचा आमदार निश्चितपणानं मुश्रीफ साहेब असणार आहेत. हे अधोरेखित करण्यासाठी तुम्ही सगळेजण जमलात, त्याबद्दल माझ्या सगळ्या इचलकरंजी वासियांना मनापासून धन्यवाद देतो. हे करत असताना संयोजकांची जरा दमछाक होते या सगळ्या प्रकरणात, काय कोणाला बोलवायचं, कोणाला राहायचं, परंतु सगळ्यांना आपण वेळेमध्ये सगळ्यांना बोलवलं. जवळजवळ 3-3.5 हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था साहेबांनी केलेली आहे. 4,000 म्हणतात, आता वाढवल्यात वाटतंय, माणसं वाढल्यात म्हणतात. तर कुणी काळजी करायची नाही, तिकडे काय भांडी वाजवत नाहीत, शेवटपर्यंत जेवून जायचं. आणि माझा एक मित्र होता इचलकरंजी साहेब, त्याच्याकडे शुक्रवारी जेवायला, जर सुट्टीच नसायची त्याला, शुक्रवार म्हटले की सुट्टीचा दिवस इचलकरंजीचा, त्याच्यामुळे निवांत सुट्टी एन्जॉय करा. आणि सगळ्यात मौल्यवान आज आपल्याला सगळ्यात महाग काय असेल तर तो वेळ आहे, आणि तो मौल्यवान वेळ तुम्ही साहेबांसाठी दिलात, त्याबद्दल माझ्या सगळ्या सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि मी आपल्याला विनंती करेन की म्हणजे माझ्या वडिलांनी जो निर्णय घेतला मुश्रीफ साहेबांना पाठिंबा देण्याचा, त्याच्याबद्दल थोडं मी बोलीन. आम्ही 25 वर्ष एकमेकाबरोबर संघर्ष केले. 25 वर्ष तुम्हाला सुद्धा कल्पना आहे, बाबा आणि मुश्रीफ साहेब म्हणजे जिल्ह्यामधली लक्षवेधी लढत कायमपणानं राहिलेली आहे. की त्यावेळेला बाबांनी सांगितलं होतं की बाबा मी तुमच्या विरुद्ध कुठलीही निवडणूक लढवणार नाही, आणि बाबांनी जर एखादा शब्द दिला असला तर मी काय कृतज्ञ नाही. म्हणजे माझ्या कुटुंबावरती जो उपकार मुश्रीफ साहेबांनी केलेला किंवा आमच्या गटाला जो आधार देण्याचा जे काम केलेलं आहे ते मुश्रीफ साहेबांनी जरूर केलेलं आहे. मग बाबांनी निर्णय घेतला, तुम्ही तर वेगळा निर्णय घ्या, पत्रकार वगैरे खोचक परिस्थिती, म्हणजे त्याला फाटे फुटू नयेत. अनेक नेते मंडळी राज्यभरातून फोन करायचे की तुम्ही लढला पाहिजे, परंतु त्याला नंतर फाटे पडू नयेत, कारण एक विश्वासार्हता बाबांनी अनेक वर्ष
या समाजामध्ये मिळवलेली आहे आणि त्याला कुठं तडा जाऊ देणे म्हणून जे लवकर आम्ही जे जाहीर केलं साहेब, त्याचं कारण ते होतं की तुमची पाठराखण करत असताना निश्चितपणानं त्याला कुठेही फाटे फुटू नयेत आणि पूर्ण क्षमतेनं म्हणजे ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने बाबांचा सांभाळ केला, गोकुळा 2 वेळेला विरोधामधनं मला निवडून आणलं, ते आमच्या कार्यकर्त्याच्या बाहुबळावरती आहे, कार्यकर्त्याच्या ताकदीमुळे आज ते शक्य झालेलं आहे आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी तुम्हाला जबाबदारीने सांगेन, गावागावातले कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने बाबांचा सांभाळ केला, आमचा सांभाळ केला, त्याच पद्धतीनं छाती ताकद करून आमचा कार्यकर्ता तुमच्या कार्यकर्त्याच्या बरोबरीने किंबहुना तुमच्या पुढे एक पाऊल असेल आणि निश्चितपणाने येणाऱ्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रामध्ये उच्चांकी मतानं अनेक पत्रकारांनी परवा मला प्रश्न विचारले, बाबांची संचालकपदी निवड झाल्यानंतर निवडणुकीबद्दल कागदच्या बद्दल तुमचं मत काय? मी एका वाक्यात त्यांना सांगून टाकलं, निवडणुकी एकतर्फे आहे, ती चर्चात सुद्धा होणार काय मार्ग नाही. निवडणूक ही 100% एकतर्फे असणार आहे. कोण काय बोलतोय याच्याकडे फार दुर्लक्ष करा. तुमच्यामध्ये असलेली ऊर्जा, तुमच्यामध्ये असलेली ताकद, याच्यावरती माझा विश्वास आहे. आता इथनं मागं आपण कायमपणानं फोन करायचं, आईला फोन करायचं, वडिलांना फोन करायचं, गावाकडच्या भावाला फोन करायचं. आता गेल्या इथनं एक व्हिडिओ कॉल करायचा. आई, वडील, भाऊ, बहीण कोण तिकडे कागल मतदारसंघामध्ये त्या प्रत्येकाला व्हिडिओ कॉल करून सांगायचं की आपल्या सगळ्यांचं ठरलेलं आहे की नामदार मुश्रीफ साहेबांना परत एकदा मंत्री करण्यासाठी, परत एकदा महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं निर्णय घेणारा मंत्री या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी, कागल तालुक्याची उंची अजून वाढवण्यासाठी आपल्याला जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. जरी निवडणुकीला महिना 1.5 महिना असला तरी आजपासून तुमची व्यक्तिगत पुण्याई जवळजवळ मुश्रीफ साहेबांनी 5 वर्ष तुमच्यासाठी अहोरात्र काम केलेलं आहे. तुमची जबाबदारी आहे येणाऱ्या काळामध्ये मुश्रीफ साहेबांची पाठराखण करणं किंवा त्यांना त्या पदावरती बसवत असताना कधी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं त्यांचा विजय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा मोलाची साथ आम्हाला उपयुक्त असणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी व्यक्तिगत पुण्याई खर्च करून मुश्रीफ साहेबांची पाठराखण करावी. ज्या पद्धतीनं बाबांचा सांभाळ तुम्ही अनेक वर्षी केलात, बाबांना समर्थन अनेक वर्ष दिले, त्याच पद्धतीनं माझ्या सहकार्यानं आपण मुश्रीफ साहेबांचा सांभाळ करूया आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये उच्चांकी मतानं मुश्रीफ साहेबांना परत मुंबईला पाठवूया आणि ती जबाबदारी आपण निश्चितपणानं पेलाल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.